रंग नाही, आकार नाही, रंगही नाही. नजरेत काही एकातून दुसरे अगणित होई. अशा काळाचा असा शोध हा कालौद्याचा आज शोध कालौद्याचा आज शोध 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 शोध. हॉस्पिटलमधनं फोन होता डॉक्टर नायकांचा. आत्महत्येची केस आहे. बरं विष खाऊन आत्महत्या केली. कोणी साधना पाटील आहे. ठीक आहे, तू निघ लगेच. अहो असं काय झालं होतं तिला? असं कोणतं दुखणं लागलं होतं तिला? नंतर आम्हाला कळलं की त्या पोरीचं गावातल्या एका पोरावर प्रेम आहे. तिनं त्याला एक नाही खूप प्रेमपत्र लिहिली आणि त्या पत्राच्या जोरावर तो आम्हा दोघांना ब्लॅकमेल करू लागला. तेव्हा तिनं विष खाऊन आत्महत्या केली. साऱ्या 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 घराण्याला कलंक लावला. पुरावा आहे रोहित, पुरावा आहे. आम्हा दोघांचा साधनावरचा विश्वास हा पुरावा आहे. पण मृत्यूपूर्वी तिने जबानी दिलेली आहे. सर, काल मी मॅजिस्ट्रेटना नानासाहेबांच्या बंगल्यात जाताना पाहिलं. गुड. मोहन, मलाही साधनाविषयी खात्री होती पण पुरावा मिळत नव्हता. आणि मिस्टर शेखर आणि नानासाहेब यांनी आपली बाजू इतकी भक्कम तयार केली आहे की त्यांच्या विरुद्ध काही बोलायला मला पुरावा लागणार आहे. मी काय पुरावा देणार सर? हा, पण पाटल्यांच्या घरी श्यामला नावाची एक मोलकरीण आहे आणि ती साधनाताईंशी खूप आपुलकीने वागायची. तुम्ही तिला विचारा ना. आणि मी तर त्या दोघी असतानाच घरी जायचो. ठीक आहे मोहन, थँक्यू व्हेरी मच. तू इथे आलास, सगळं अगदी व्यवस्थित सांगितलंस, आम्हाला मदतच झाली. पण आम्ही तुला कदाचित पुन्हा बोलवू तेव्हा नक्की ये आणि सत्य सांगायला घाबरू नकोस. सर, मी कुणालाही घाबरत नाही. गुड. पण सर, साधनाताईंची बदनामी थांबवा. येस, डेफिनेटली. गुड. शिंदे, यस सर. त्या पाटलांच्या घरी काम करणाऱ्या श्यामलाबाईंचा जबाब घ्यायचा आहे, पण कोणाच्याही न कळत. ओके. कुणालाही ही गोष्ट कळता कामा नये. त्यांच्या घरी कुणालाही ही गोष्ट कळता कामा नये. ठीक आहे? ओके. निघतो. सर. काय आता तरी काहीच सांगता येणार नाही. सर, ये शिंदे. श्यामलाच्या बाबतीत काहीतरी दगाफटका झालेला दिसतोय सर. तिच्या बाबतीत कोणालाच काही माहिती नाही. साधनाचा मृत्यू झाल्यानंतर ती लगेच निघाली. संपला, सगळं संपलं. नीता, शेखर याच बंगल्यातनं बाहेर पडेल. तो बाहेर पडला की आपण त्याला फॉलो करायचं. शेखर, कम.
बंगल्यात गेलाय. पुन्हा डाक बंगल्यात कुणाला भेटायला गेला? म्हणजेच याचा अर्थ मोहन खरं सांगतोय. ती जर पळून गेली असणार तर गावी जाण्याची शक्यता आहे. पण कुठे? एक उपाय आहे. काय बाई, आजही 4 पोळ्या जास्तीत जास्त कर म्हणत होती ती. पण तू कोण? तुला तर मी आत्ताच बघतीये. नमस्कार. मी गावावरून आले. मला काही काम मिळेल का? हा मिळेल. पण तू कुठली? तुझं नाव काय? गाव काय? पत्ता काय तुझा? मला श्यामलने बोलवलं होतं इथं. ती म्हणली पाटलांकडे भरपूर काम आहे म्हणून मला काम पाहिजे. अगं माझे बाय, कशाचं काम आणि कशाचं काय? ती बाई तर मेली की विष खाऊन. कोण? श्यामल? नाही ग, तिची बाईसाहेब. भाईसाहेब? म्हणजे कशी मेली? जाऊ दे ग. पण श्यामल तर गेली आता गावी. गावी गेली? कुठल्या गावी गेली? अगं पुरंदऱ्याला. वळसणीकडे तिचं घर आहे ना. पुरंदऱ्याला? वळसणीला? हो. ठीक आहे, थँक्यू. थँक्यू? ओके. आता हिला कसं काम मिळायचं बाई? येस रोहित. सर, आम्ही श्यामलाला घेऊन आलोय. व्हॉट? येस सर, आम्ही तिच्या गावी गेलो होतो, पण ती प्रचंड घाबरलेली आहे. मला असं वाटतं की साधना त्यांच्या मृत्यूनंतर लगेच नानासाहेबांनी तिला गावी पाठवलं. ती कोणालाही काही सांगायला तयार नाही. पोलिसांवर सुद्धा तिचा विश्वास नाही. सी, आता आहेत कुठे काय? तिला आता बाहेर ठेवलाय. खूप घाबरली आहे. इन्स्पेक्टर नीता, त्यांना घेऊन या. या 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 श्यामला, बसा 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 बसा. पाणी घेणं. घ्या घ्या, पाणी घ्या. श्यामलाताई, तुम्ही आता पोलीस संरक्षणाखाली आहात. तुम्ही अजिबात घाबरायचं नाही. फक्त आम्हाला खरी खरी हकीकत सांगायची. सांगू शकाल? श्यामला, घाबरू नको. साधना कशी आहे ते आम्हाला कळलंय. बोल. काय सांगू साहेब, जे घडलं ते फार भयंकर होतं. शेखर साहेबांचं कुठल्या तरी पूजा नावाच्या बाईशी लग्न करण्याचं चाललं होतं. त्यात आमच्या साधनाबाई साहेब पोटोशी होत्या. त्यात ती पूजा खूप श्रीमंत, आणि तिची श्रीमंती बघून आमच्या नानासाहेबांचे पण डोळे पांढरे झाले. मग काय, बाप लेक दोघंही एक झाले. त्या दोघांनी मिळून कट रचला.
जा, आता हे विष औषध साधनाला दे. हो बाबा. टॉनिक मधून आमच्या साधनाबाई साहेबांना औषध दिलं. हे सगळं घडत होतं तेव्हा मी तिथंच होते साहेब, पण मी काय करू शकले नाही. ते औषध पिताच बाईसाहेबांची प्रकृती एकदम ढासळली साहेब. साधना, हे घे आपल्या होणाऱ्या बाळासाठी. मी आलोच लगेच. हां. त्याने तिला हॉस्पिटलमध्ये नेलं. बाईसाहेब, बाईसाहेब डोळे उघडा. बाईसाहेब तुम्हाला काय पण होणार नाही. बाईसाहेब, बाईसाहेब काय झालंय? बाईसाहेब, बाईसाहेब तुम्हाला. आणि तिथे गेल्यावर फक्त 5-10 मिनिटातच सगळा खेळ संपला साहेब. खेळ संपला. नानासाहेब, शी इज नो मोर. बाईसाहेब, बाईसाहेब हे काय झालं? हे पैसे गावाला जायचं, आपल्या तोंड बंद ठेवायचं. माझी माणसं तुझ्या पालतीवर असतील. चल निघ, निघ. पण मला एक सांगा, त्या प्रेमपत्राचं काय? असा कोणी होता का? सगळं खोटं आहे साहेब. अहो साधनाबाई साहेबच माहेरी केला तर शेखर साहेबांना पत्र पाठवायचे. त्या चांडाळाने
स्वतःचं नाव मात्र जाणून टाकलं आणि बाकीची पत्र मात्र तशीच ठेवली. येस श्यामलाताई, आता फक्त एवढंच सांगा की त्यांना हॉस्पिटलमध्ये किती वाजता ऍडमिट केलं? साधारण 9 वाजले होते साहेब. ओके. आता या सगळ्या प्रकाराचा शहानिशा व्हायला हवा. त्या नराधमांना कायद्याच्या बेड्या अडकवायला हवा, पण आपल्याकडे सबळ पुरावा हवा. रोहित, कम विथ मी. तू हॉस्पिटलमध्ये जा आणि हॉलदार यांना संरक्षण द्या. त्यांच्या घरी एक माणूस पाठवा. कम ऑन, लेट्स गो. हे एनव्हलप आहे, हे देऊन टाक. यस सर. त्यात आहे सगळं. आणि हॉस्पिटलमधल्या नर्स रजिस्टर आणले. मॅडम, आय एम सॉरी तुम्हाला मी इथे बोलावून त्रास देतोय, पण काही इलाज नाही आहे. मला सांगा, साधना पाटील यांना हॉस्पिटलमध्ये किती वाजता ॲडमिट केलं? 10 वाजता सर. 10 वाजता. आणि त्यांचा मृत्यू किती वाजता झाला? हे 10:30ला. खरं सांगताय? हो सर. रजिस्टरमध्ये नोंद असेल ना? हो. बघू. घ्या ना. ओ माय गॉड, मृत्यू झाल्याची नोंद इथे 9:30 आहे. काय सर? आणि खडाखोड झालेली आहे. से दिस. येस सर. 9:30 वाजता स्पष्ट खडाखोड आहे सर. मॅडम, खरं खरं सांगा, काय प्रकार आहे? तर तुम्हाला यात टाकेन. हे रजिस्टर इथेच राहील. कळलं? आमच्या ताब्यात राहील. निघा तुम्ही. चला. रोहित. येस सर. शेखर, नानासाहेब यांना अटक करायची. तसंच त्या डॉक्टरला आणि मॅजिस्ट्रेट कांबळे दोघांनाही आत घे. सर. साधनाला आपण परत आणू शकत नाही, पण कट करून हत्या केली म्हणून या नराधमांना मात्र शिक्षा नक्कीच होऊ शकते. सर, आय एम सॉरी. का? सर, सुरुवातीला मला असं वाटलं की तुम्ही साधनाजींना ओळखता म्हणून तुम्ही त्यांची बाजू घेताय, म्हणून मी या केसकडे नीट लक्ष दिलं नव्हतं. रोहित, यातून आपण काय शिकलो? दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. पण यापेक्षा सर तुमचा साधनाजींच्या चांगुलपणावर विश्वास होता म्हणून आपण या गुन्हेगारांना पकडू शकलो. येस, यू आर राईट रोहित. सर, यू आर ऑलवेज राईट. विश्वास माणसाला असत्याशी लढण्याचं धैर्य देतं.
रंगही नाही त्याचा काही उपयोग नाही या जगात नाही तिचा खून झालाय